वाढदिवसाची धमाकेदार सुरुवात झालेली आहे डॉक्टर साहेबांच्या गिफ्टने, कारण त्यांना कोणतेच इशारे कॉफी न झाल्यामुळे माझं गिफ्ट मीच घ्यायला गेले होते. तर या बर्थडेला डॉक्टर साहेब आणि आई साहेबांकडून मिळालेलं आहे चांदीचं कड. तसं तर आपल्याकडे फूड प्रोसेसर आहे, पण माझ्या प्रायोगिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी पप्पांनी मला हे स्मार्ट ब्रेड मेकर गिफ्ट केले आणि अक्षयच्या सरप्राईज व्हिजिटने दिल खुश हो गया. तो घेऊन आलेला आहे माझ्या या वाढदिवसाचा पहिला वहिला केक. केकवर दर्जाची मालकीण आणि समोर दर्जाचा टी शर्ट घालून बसलेला भाऊ. बास, अजून काय पाहिजे. इकडे गेले माझ्या भावांनी महत्वाचं काम, आग लावायचं. सगळ्यात आधी स्वतःला प्राधान्य देऊन मी केक खाल्ला. त्यानंतर सगळ्यांच्याच हातून केक पटापट खाऊन घेतला. जास्त केक आम्ही नाही खाल्ला, कारण आम्ही ऑर्डर केलेली होती द जम्बो थाळी. आणि आमची थाळी हे लोक जेव्हा घेऊन आले तेव्हा इतकी मोठी थाळी बघून आम्ही फुल शॉक होतो की आता हे आम्ही कसं खाणार आहोत सगळेजण. एक मोठा असा श्वास घेऊन फायनली आम्ही सुरू केलेला आहे जेवायला. अभी मजा आएगा ना भिडो. पण या आधी सुद्धा आम्हाला फोटो तर काढायचेच होते या थाळीसोबत, त्यामुळे आधी आम्ही फोटो काढले आणि मग जेवायला चालू केलं. आमच्या आई साहेब तर थाळीच्या आयटम बघूनच दमल्या होत्या, काय जेवणार होत्या काय माहिती. मी आणि मोनानी मात्र ही थाळी संपवण्यात खारीचा वाटा घेतलेला आहे, पण या दोघांनी मात्र थाळी संपवण्यात काहीच कसर नाही ठेवलेली. असो, वाढदिवसाची सुरुवात धमाकेदार झालेली आहे फॅमिली सोबत. खूप सारे गिफ्ट, सरप्राईज, केक आणि मस्त असं जेवण करून आम्ही सगळेजण आलो घरी. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर असंच राहू द्या. धन्यवाद.